जान्हवी, तुम्ही शॉक होणं हे ऑब्वियसच आहे, आय नो दॅट. बट टू बी ऑनेस्ट, विश्वासारखी वीक हार्टेड माणसंच अशा या ॲडिक्शनला बळी पडतात. त्यात ॲक्च्युली त्यांची पण काही चूक नसते. त्यांना असं वाटत असतं की त्यांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम्स असं दुसऱ्या कोणालाही काही कळणार नाहीत. सर, प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. तुमच्या लाईफमध्येही खूप प्रॉब्लेम्स होते ना. एकट्याने वाढलात, एवढा मोठा बिझनेस उभा केलात, पण म्हणून काय तुम्ही ॲडिक्ट नाही ना झालात. सर, एक सांगू का, परिस्थिती कशीही असली तरी त्या परिस्थितीत आपण कसे वागतो ह्याचे कंट्रोल्स फक्त आपल्या हातात असतात. यू ॲब्सोल्युटली राईट मिस जान्हवी. ते सगळ्यांना जमतं असं नाही आहे ना. मिस जान्हवी, तुम्ही त्याला फोन करताय का? नाही जयन सर, पण यापुढे त्या विश्वाला मी कधीच कॉल करणार नाहीये. रादर मी त्याला ब्लॉक करत होते, कारण त्याच्यासारखी दारू पिणारी ॲडिक्ट असणारी मुलं मला अजिबात आवडत नाहीत. यापुढे मी त्या विश्वाशी कधीच बोलणार नाही. विश्वा, आत्ताच्या आत्ता जानूला फोन लाव. अरे आत्ता तुझ्या समोर लावला ना, नाही लागला. अरे तिला नक्कीच जयंतच्या केबिनमध्ये असणार, कारण काय आहे तिथे तिला नेटवर्क कमी असतं आणि ती जर केबिनमध्ये असली तर जयंत पण तिथे असणार. अरे आणि त्याच्या समोर नाही बोलू शकणार आपण हे सगळं. विश्वा, पण आपल्याला लवकरात लवकर जानूला भेटायचं. तू एक काम कर, तू परत फोन ट्राय कर. अरे पण विश्वा, जयंत जर आपल्या मागे माणूस लावू शकतो ना, तू विचार कर, तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. बरोबर आहे तुझा. पुन्हा ट्राय करतो. काय झालं? ही निलांबरी खोटारडी आहे. सिद्धिराज गाडे पाटलांचे सिद्ध करण्यासाठी गेला होतात ना तुम्ही? अशी मान खाली का? पुरावे मिळाले की नाही? नाही मिळाले, मिळतील लवकर. आणि तोपर्यंत मी असंच घाबरत घाबरत जगायचं का? हे भाकीत खरं आहे की खोटं हे कळणार कसं? अरे कसं कळणार म्हणजे काय? पप्पा डॉक्टरांनी सांगितलंय ना की इतकं काही काळजी करायची गरज नाहीये. नाही, घरच्यांवर आणि बाहेरच्यांवर विश्वास ठेवू शकत नाही आपण, पण डॉक्टरांवर विश्वास ठेवू शकतो. सिद्धू, नेमकं काय म्हणायचंय तुला? हा, घरच्यांवर विश्वास नाही म्हणजे? आणि एक गोष्ट ना तुम्ही नीट लक्षात ठेवा, मला जर कळलं ना की जोगती खोटी होती आणि तिला आपल्याच घरातलं कोणतरी पूस लावत होतं, तर त्या व्यक्तीला सोडणार नाही मी. हा महेश, बोल. हो, सोबतीने पुन्हा एकदा असं टाकली आहे. ऐक, काहीही झालं ना तरी तू तिला शोधायचंयस. अख्खं सासवड पालथं घाल, पाहिजे ना नरकात जाऊन तिला शोध, पण ती मला माझ्या समोर हवी आहे. बघ, बघू दे ना कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. हो पप्पा, काय प्रकार आहे हा? अरे या घरात कुणाला सरळ नीट बोलता येतं की नाही? मग तूच सांग ना सगळं. अहो, तुम्ही मला इतक्या घाईघाईने फलटणला पाठवलं, पण तिकडे काहीच नव्हतं. अहो, कुठल्याही गोडाऊनला वगैरे आग लागलेली नाहीये. कोणी फोन केला तो पप्पा तुम्हाला? मला काय नीट आठवत नाहीये, पण तिकडचाच कोणीतरी होता हे मात्र नक्की. वा 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 वा, कमाल. हा, म्हणजे आधी ती जोगतीनं खोटी होती आणि आता आग लागली आहे असा हा फोनही खोटा होता. पप्पा, मला खरं खरं सांगा, तुमचं दुखणं तरी खरं आहे ना? का हे पण माझ्या आणि भावनाच्या मध्ये येण्यासाठी नाटक करतायत? पप्पा, सिद्धू, आई ग, माझं दुखणं मलाच माहिती आहे. तू नुसता संशय घे. नाही पप्पा, मी संशय घेत नाही, पण एक गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा, ज्याचा खोटेपणाशी संबंध त्याचा त्वरित तात्काळ ताबडतोब बंदोबस्त. हम्म. हम्म.
ही जमीन विकण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. मी सुद्धा तोच विचार करत होतो, पण जमीन विकायची म्हणजे अगं कोण आहे? ब्रोकरचा फोन आहे. हॅलो, हां बोला. हां साहेब, तुमची जमीन विकली जाईल, पण एवढं घाईने होणार नाही हो. थोडा वेळ जाईल. हो, असं काय करताय तुम्ही? काय जरा आम्हाला घाई होती जमीन विकायची. म्हणजे ना आमच्या मुलीचं लग्न आहे हो, त्यामुळे आम्हाला पैशांची गरज आहे. जरा लवकर झालं तर बघा ना. बरं बरं, ठीक आहे, थँक्यू. हां काय हो? लक्ष्मी, ब्रोकर म्हणतोय की जमीन लवकर विकली जाणार नाही, त्याला काही दिवस लागतील. अरे देवा, लग्न तर अगदी तोंडावर आहे. मग पैसे कसे उभे करणार आपण? आता एकच मार्ग आहे, आपल्याला कर्ज काढावं लागलं. हो, कर्ज तर काढावंच लागेल. आणि मला ना महाराष्ट्राच्या बाहेर लग्न करायचंय. हा जयंत सर, ते साऊथच्या बीचवर वगैरे जाऊन आपण मस्त डेस्टिनेशन वेडिंग करूया. हो चालेल मला, म्हणजे आपण थीम वेडिंग करू. चालेल ना तुम्हाला? अगं जानू, बस बस बस, किती मस्करी करशील आई बाबांची. आई बाबा, अहो जानू मस्करी करते तुमची, आणि तुम्ही पण काय तिला सिरियसली घेताय? तुम्ही पण फसलात. देवा. जानू, आणि जयंतराव काय हो, तुम्ही पण तिच्या मस्करीत सामील झालात? सॉरी, पण जोक्स अपार्ट, आम्ही आमच्या लग्नाबाबतीत एक डिसिजन घेतलाय. म्हणजे आम्हा दोघांनाही आमचं लग्न खूप साध्या पद्धतीने करायचंय. जर खर्चाचा भार आमच्यावर पडेल म्हणून तुम्ही हे करत असाल, जर असं नाही बाबा, लग्न हा आमच्या आयुष्यातला प्रेशियस मोमेंट आहे, आणि तो मला आपल्या लोकांबरोबर सेलिब्रेट करायचा आहे. म्हणजे लग्नात लाखो रुपये खर्च करणं किंवा त्याचा एक इव्हेंट बनवणं, हे सगळं करण्यापेक्षा ना ते पैसे एका अनाथ आश्रमात डोनेट करायला मला आवडतील. आफ्टर ऑल माझ्या आयुष्याची सुरुवात पण तिथूनच झाली होती. किती सुंदर विचार आहेत तुमचे जयंतराव. खरंच तुमचं खूप कौतुक वाटतंय. हो ना? हं? मग आता लोनचा विचार तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. जयंत सर, जशी तुमची इच्छा आहे तसंच अगदी साधेपणानं आपण लग्न करूया, पण त्याचा जो काही खर्च येईल तो मात्र मी करेन. हो हो, आता काही म्हणायचं नाही तुम्ही. ठीक आहे बाबा, मी जान्हवीच्या लग्नाबाबतीत तुमच्याही काही एक्सपेक्टेशन असतीलच, सो मलाही मान्य आहे. चला मग लग्नाची तयारी करायला घेऊ. जानू, खरंच भाग्यवान आहेस तू. असा जोडीदार लाभतोय तुला. आई, अगं फक्त मीच नाही, जयंत सर सुद्धा नशीबवान आहेत, कारण त्यांना माझ्यासारखी लाईफ पार्टनर मिळणार आहे. हो, जयंत तर जरा जास्तच लकी आहे. मग तर झालं.